अक्कलकोट म्हटलं की आपल्या समोर येतात ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज। पण असं म्हणतात की स्वामी समर्थ महाराजांना जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, मग ते प्रकट कसे झाले यामागे एक खूप छान स्टोरी आहे। तर तसं नाही, श्री स्वामी समर्थ महाराज हे आंध्र प्रदेशातील श्रीशैल गावातील एका कर्दळी वनात प्रकट झाले। गाणगापूरमध्ये त्यांच्या पादुकाही स्थापित करण्यात आल्या। नंतर ते श्रीशैल गावची यात्रेचं निमित्त सांगून तिथून त्याच कर्दळी वनामध्ये अदृश्य झाले। तिथे त्यांनी 300 वर्ष कडक तपस्या केली। तपस्या करत असताना त्यांच्या अवतीभोवती मुंग्याने एक वारूळ तयार केलं होतं। एके दिवशी एक लाकूड तोड्यात त्या जंगलामध्ये झाड तोडायला आलेलं असताना त्याची कुऱ्हाड अचानक त्या वारुळावर पडते। तो जेव्हा खाली उतरून येऊन बघतो तेव्हा त्या वारुळातनं रक्त यायला लागलेलं असतं। जेव्हा तो तिथली माती सारून बघतो तर तिथे स्वामींची मूर्ती प्रकट झालेली असते। त्याच दिवसाला आपण प्रकट दिन म्हणून साजरा करतो। नंतर काशी प्रयाग करत ते दक्षिणेकडून उत्तरेकडे आले। 1856 मध्ये त्यांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला। 26 एप्रिलच्या त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही काही दिवसांपूर्वी अक्कलकोटला भेट दिली। तिथे आम्ही सगळ्यात पहिले समाधी मठ बघितला, जिथे स्वामी समर्थ महाराजांनी पुनर्जीवित केलेली एक विहीर सुद्धा आहे। तिथे स्वामी समर्थ महाराजांनी त्यांचा भरपूर काळ साधनेत घालवला। तिथून पुढे आम्ही गेलो बाळप्पा मंदिराकडे, जिथे स्वामी समर्थ महाराजांच्या पायाचे ठसे आपल्याला जागोजागी बघायला भेटतात। मग आम्ही गेलो मूळ वटवृक्ष मंदिराकडे, जिथे स्वामी समर्थ महाराजांनी दीर्घ काळ तपस्या केली होती। तिथेच आपल्याला त्यांची सुपारीने तयार केलेली एक सुंदर अशी प्रतिमा बघायला भेटते। स्वामी समर्थ महाराजांचे "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे वाक्य फक्त श्रद्धेचं प्रतीक नाही, तर अनेक लोकांच्या आयुष्यात आलेले अनुभव हे सिद्ध करतात की या वाक्यांमध्ये खरंच शक्ती आहे। स्वामी समर्थ महाराज यांचं आयुष्य भक्ती, करुणा, चमत्कार यांचा एक अद्भुत संगम आहे। त्यांची समाधी हे एक ऊर्जेचं स्थान आहे। आमच्या अक्कलकोटच्या भेटीत तिथल्या वातावरणात आम्हाला एक वेगळीच शांतता आणि ऊर्जा अनुभवायला भेटली। स्वामी समर्थ महाराज हे कोण होते हे शब्दांनी नाही तर अनुभवाने समजतं। तुमच्या आयुष्यात असा कोणता अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे।